सावली, सावली, काय झालंय? हा, अगं बोल ना. एखादी व्यक्ती इतक्या खालच्या पातळीला कशी जाऊ शकते? कोणतंही पाप करताना त्या व्यक्तीला भीती का नाही वाटत? सावली, काय झालंय? कुणाबद्दल बोलतेस तू? भैरवीजींनी काय केलं का? त्यांच्याबद्दल नाही बोलत आहे मी. मी ऐश्वर्या मॅडम बद्दल बोलते. सापडली कधी? काय केलंय तिने? हे सापडलेत, पण आता असं वाटतंय की ते सापडल्याच नाहीत ना तर खूप बरं होईल. अरे सावली, काय झालं? असं का बोलतेस तू? हा, काय केलंय तिने? सांग मला. तुम्हाला आठवतंय आपण काल त्यांच्या खोलीत शोधाशोध करत होतो तेव्हा ही औषधाची डब्बी सापडली होती. मग? मी ही डब्बी देवाभाऊंच्या मदतीने लॅबमध्ये चेक करायला दिली होती. मग त्याचे आज रिपोर्ट्स आलेत. काय आहे त्या रिपोर्ट्स मध्ये? इतकी वर्ष ऐश्वर्या मॅडम अमृता वहिनीनं बाळ होण्याचं औषध देत होत्या. ते बाळ होण्याचं औषध नाही, बाळ न होण्याचं विष होतं. काय बोलतेस सावली तू? माझा विश्वास बसत नाही या गोष्टीवर. माझ्या ऐश्वर्या वहिनी एवढ्या खालच्या पातळीवर जातील असं वाटत नाही मला. अगं, अमृता वहिनीला नाही सांगितलंस ना? कोणाला सांगितलं नाहीये. मला जेव्हा याबद्दल कळलं तेव्हा तुमच्याशीच बोलायला आले. बरं झालं तू कोणाला सांगितलं नाही. सापडली पाहिजे ती. तिला शिक्षा झाली पाहिजे सावली. अमृता वहिनींचा किती विश्वास आहे त्यांच्यावर. तुम्हाला सांगू, जेव्हा मी वहिनींना या औषधाबद्दल विचारलं तेव्हा त्या ऐश्वर्या मॅडमचं खूप कौतुक करत होत्या. त्या मला म्हणाल्या की अशी एकच गोष्ट आहे जी ऐश्वर्याने माझ्यासाठी खूप चांगली केली, ती म्हणजे हे बाळ होण्याचं औषध ती मला रोज काळजीने न विसरता देत आली. जर त्यांना हे सत्य कळलं तर तेव्हा सहन नाही होणार तिला. कुणाला सांगायचं नाही. ऐश्वर्या जेव्हा परत येईल ना तेव्हा आपण सांगू सगळ्यांना. तोपर्यंत ही गोष्ट कुणालाच कळता कामा नये. कळलं? हे कुणाला सहन नाही होणार सावली.